सेक्शुअल रिप्रोडक्शन इन टेरिडोफाइटा. काही टेरिडोफाइट मोनोसियस आहेत, एक्झाम्पल फर्न. काही टेरिडोफाइट डायोसियस, एक्झाम्पल सिलॅजिनेला. तर जो स्पोर बनलेला आहे, रेजिस्टंट स्पोर बनलेला असतो. याच्यामध्ये दोन वॉल असतात, आउटर एक्झोस्पोरियम आणि इनर एंडोस्पोरियम. नॉन मोटाईल असा युनिन्यूक्लिएट युनिसेल्युलर हॅप्लॉइड स्पोर रेजिस्टंट स्पोर बनतो. आणि ज्यावेळी या स्पोरला फेवरेबल कंडिशन अवेलेबल होते त्यावेळी यापासून बनतं गॅमेटोफाइट किंवा प्रोथॅलस. आता यांचं जे प्रोथॅलस आहे ते मोर ऑर लेस हार्ट शेप्ड आहे. मोर ऑर लेस हार्ट शेप्ड प्रोथॅलस आहे. आणि याच्यामध्ये युनिसेल्युलर रायझॉइड्स आहेत. युनिसेल्युलर रायझॉइड्स असतात. या बाजूला जे नॉच आहे त्या नॉच, या नॉचच्या बाजूला कुशन आहे. आणि इथं या ग्रीन सेल्स आहेत सगळ्या. म्हणजे या सेल्स फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात. म्हणजे हे प्रोथॅलस हे गॅमेटोफाइट ऑटोट्रॉपिक आहे. एकाच लाईफ सायकल मध्ये स्पोरोफाइट ही एक ऑटोट्रॉपिक बॉडी आणि गॅमेटोफाइट ही एक स्वतंत्र ऑटोट्रॉपिक बॉडी. न्यूट्रिशनली इंडिपेंडंट ऑटोट्रॉपिक बॉडीज फक्त टेरिडोफाइटामध्ये बनतात. ही टेरिडोफाइटाची युनिक कॅरेक्टर आहे. आता इथं ज्या बाजूला कुशन आहे त्या बाजूला अँथ्रिडिया आर्किगोनिया डेव्हलप होतात. सॉरी, या बाजूला आर्किगोनिया फिमेल सेक्स ऑर्गन डेव्हलप होतात. त्याला आपण म्हणतो आर्किगोनिया. आणि हे जे रायझॉइड्स आहेत, इन बिटवीन रायझॉइड्स male sex organ antheridia are developed. These are archegonia. बायसेक्शुअल हर्मॅफ्रोडाइट प्रोथॅलस इथं पाहायला मिळतंय. सिलॅजिनेला असेल तर मोनोसियस असणार, मेल प्रोथॅलस वेगळं, फिमेल प्रोथॅलस वेगळं, अँथ्रिडिया वेगळ्या प्रोथॅलसमध्ये, आर्किगोनिया वेगळ्या प्रोथॅलसमध्ये. जर आपण अँथ्रिडियमचं स्ट्रक्चर पाहिलं, अँथ्रिडियमचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये ग्लोब्युलर अँथ्रिडिया आहेत. स्टॉक असतो किंवा नसतो. इथं लीड सेल आहे आणि कॅप सेल, कप सेल अशा सेल्स यामध्ये असतात. आणि यामध्ये मल्टीफ्लॅजिलेट अँथ्रेझॉइड्स तयार होतात. आता आर्किगोनिया ज्या आहेत
या आर्किगोनिया सुद्धा याच्यामध्ये जॅकेट आहे का? आहे. याला स्टॉक नाही काही ठिकाणी. नेक शॉर्ट अँड कर्व्ड नेक इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर. इथं वेंटर मध्ये एक एग आहे. वेंटर कॅनॉल सेल आहे आणि सिंगल बाय न्यूक्लिएट NCC नेक कॅनॉल सेल आहे. आता इथं ज्यावेळी अँथ्रिडिया मॅच्युअर होती त्यावेळी वॉटर ॲब्सॉर्ब केलं जाईल, प्रेशर क्रिएट होईल आणि हे झाकण लीड सेल ओपन होईल आणि अँथ्रेझॉइड्स वॉटरमध्ये रिलीज केले जातील. जे रिलीज केलेले अँथ्रेझॉइड्स आहेत ते पाण्यामधून पोहत असताना त्याच दरम्यान इथं क्रॉस फर्टिलायझेशन आहे. जरी बायसेक्शुअल असलं प्रोथॅलस तरी क्रॉस फर्टिलायझेशन आहे. दुसऱ्या प्रोथॅलसच्या आर्किगोनियम मध्ये मॅच्युरिटीच्या वेळी NCC VCC डिजनरेट होणार. इथं म्युसिलेज तयार होणार. प्रेशर वॉटर ॲब्सॉर्ब केलं जाईल, प्रेशर क्रिएट होईल आणि इथं म्युसिलेज गोळा होईल. या म्युसिलेज कडं मॅलिक ऍसिड असतं आणि त्यामुळं हे अँथ्रेझॉइड्स याकडं अट्रॅक्ट होतात. This movement of anthrazoids requires water. It takes place in presence of water only. Hence, Bryophyta as well as Pteridophyta are restricted in particular region only. कारण टेरिडोफायटा मध्ये जिओग्राफिकल एरिया मर्यादित का ठेवला आहे? का मर्यादित एरियामध्ये ते राहतात? कारण प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ओनली आणि जमिनीवर वॉटर फार कमी अवेलेबल आहे म्हणून ते ठराविक रिजन मध्येच रिस्ट्रिक्टेड आहेत. मॅलिक ऍसिडमुळं अट्रॅक्ट केले मेल गॅमेट्स, हे खाली आले, फ्यूज झाला मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर आणि याच्यापासून बनणार जायगोट. या झायगोट पासून बनणार एम्ब्रिओ आणि या एम्ब्रिओ पासून इथं एक नवीन स्पोरोफायटिक प्लांट बनणार. नवीन स्पोरोफाइट बनलं. या जुन्या स्पोरोफाइट वरती नवीन स्पोरोफाइट बनलं. जुन्या या गॅमेटोफाइट वरती नवीन स्पोरोफाइट तयार झालं. आता ज्या गॅमेटोफाइटचा काही भरोसा नाही त्याच्यावरच न्यूट्रिशनसाठी न्यू स्पोरोफाइट डिपेंडंट आहे. हा टेरिडोफायटाचा प्रॉब्लेम आहे. प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ओनली अँड वॉटर इज नॉट अवेलेबल थ्रू आउट एअर. हाही त्याचा प्रॉब्लेम आहे. परंतु हेटेरोस्पोरी काही टेरिडोफायटामध्ये सिलॅजिनेल्ला सारख्या अस्तित्वात आलेली आहे. जी संजीवनी वनस्पती रामायणामध्ये उल्लेख आहे ते सिलॅजिनेल्ला असावं. त्यामुळं आजही आपण मार्केटमध्ये पाहतो जिथं जत्रा यात्रा असतात तिथं ड्राय करून सिलॅजिनेल्ला ठेवलेल्या असतात आणि एका ग्लासमध्ये थोड्याशा सिलॅजिनेल्ला टाकल्या की तेवढ्याच हिरवेगार होतात. सिलॅजिनेल्ला ड्रायोप्टेरिस म्हणजे ड्राय करून ठेवलेल्या असतात त्या. तर अशा प्रकारे टेरिडोफायटाचं लाईफ सायकल कंप्लीट केलं जातं. थँक यू व्हेरी मच.